आकाशवाणीच्या सर्व रसिकप्रिय श्रोत्यांना माझा सस्नेह नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या, संवेदनशील आणि नाजूक विषयावर संवाद साधणार आहोत, जो केवळ शास्त्राचा विषय नाही. तो प्रत्येक आईच्या डोळ्यातील अश्रू आहे, प्रत्येक वडिलांच्या कपाळावरच्या आठ्या आहेत आणि प्रत्येक मुलाच्या हसण्यात दडलेली निरागसता आहे. यावरच आधारित आजचा आपला विषय आहे बालमानसशास्त्र आणि पालकांची भूमिका. बाबांच्या शब्दात दडलेले कडक प्रेम आणि आईच्या डोळ्यातील मायेचा ओलावा या दोन टोकांमधल्या नात्यातच असतो मुलांच्या आयुष्याचा खरा गोडवा, मुलांच्या आयुष्याचा खरा गोडवा. मित्रांनो, आईच्या उदरात जेव्हा बाळ वाढतं तेव्हापासूनच बाळावर संस्कार होत असतात. त्यालाच आपण गर्भसंस्कार असे म्हणतो. गर्भवती असताना आई काय वाचते, काय ऐकते, काय बघते आणि कोणत्या वातावरणात राहते यावर बाळाचे संस्कार अवलंबून असतात. पालकहो, मुलांच्या वाढीमध्ये केवळ शारीरिक विकासच नाही तर भावनिक आणि मानसिक विकासही अतिशय महत्त्वाचा असतो. मुलांचे मन हे अगदी कोऱ्या कागदासारखे असते असे आपण नेहमी म्हणतो, परंतु खरं तर ते खूप संवेदनशील, जिज्ञासू आणि निरीक्षणक्षम असते. मोठ्यांनी केलेली प्रत्येक कृती, प्रत्येक शब्द, प्रत्येक भावना त्यांच्या मनावर एक वेगळाच ठसा उमटवत असतात. कोवळ्या वयात वाकवलेली फांदीच सरळ वाढते. म्हणूनच मुलांचे बालपण म्हणजे ओल्या मातीतली मूर्ती असते. आपण जर त्याला रागाने घडवू तर त्यावर भीती उमटेल आणि जितक्या प्रेमाने घडवू तितका आत्मविश्वास. म्हणूनच मुलं लहान असताना ज्या वातावरणात वावरतात किंवा जे वातावरण त्यांचे पालक त्यांना देतात त्यातूनच एक सुदृढ, सुसंस्कारी बालक हा घडत असतो. त्यामुळे प्रत्येक मुलांच्या आयुष्यात त्यांच्या पालकांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते. मित्रांनो, प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ जीन पिजेट यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मुलांची विचारशक्ती टप्प्याटप्प्याने विकसित होते. मुलांच्या आयुष्यातील पहिली 3 वर्षे ही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पाया घालतात. मुलांचा 80 ते 90% बौद्धिक विकास हा पहिल्या 3 वर्षापर्यंत होत असतो. या काळात मुलांना आईवडिलांच्या स्पर्शाची आणि सुरक्षिततेची नितांत गरज असते. आपल्या भारतीय संस्कृतीत एक सुंदर म्हण आहे, मुलांना लहानाचे मोठे करणे म्हणजे फक्त वाढवणे नव्हे तर घडविणे होय. 0 ते 3 वर्षे या काळात मुलांमध्ये भावनिक जडणघडण, आईवडिलांशी जास्त जिव्हाळा, भाषेची सुरुवात, कौतुक आणि निस्वार्थ प्रेम या गोष्टी जास्त प्रमाणात दिसून येतात. त्याचप्रमाणे या वयातील मुलांमध्ये कुतूहल आणि अनुकरण करण्याची प्रवृत्ती ही जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळते. 0 ते 3 या वयोगटामधील बालकांना वस्तूंपेक्षा जास्त पालकांचा वेळ हवा असतो. मुलांना पालकांसोबत खेळणे, बाहेर फिरायला जाणे, एकत्र वेळ घालविणे या गोष्टी त्या काळात जास्त हव्याशा वाटतात. मित्रांनो, घरात जेव्हा एखादं लहान मूल हसतं ना, तेव्हा त्या घरात साक्षात देवच अवतरतो असं वाटतं. म्हणूनच आपण लहान मुलांना देवाचं रूप असे देखील म्हणतो. आईचा त्यांना झालेला स्पर्श, वडिलांनी केलेले कौतुक, आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी, घरातील सुरक्षित आणि आनंददायी वातावरण हे सगळं मुलांच्या मनावर आणि मेंदूवर सखोलरित्या कोरलं जातं. म्हणूनच सुरुवातीचे 3 वर्ष मुलांना अगदी अलगद हाताळणं अतिशय आवश्यक असतं. 0 ते 3 वर्ष हा काळ केवळ वाढीचा टप्पा नाही, तर या काळात मेंदू हा अतिशय वेगाने विकसित होतो. त्यांच्या मेंदूमधील अब्जावधी न्यूरल जोडण्याही याच काळात तयार होत असतात. या वयातच भावनांची बीजं ही मुलांच्या मनात रोवली जातात. आईच्या कुशीत मिळालेली सुरक्षितता बाळाला जगावर विश्वास ठेवायला शिकवते, तर वडिलांच्या हाताचा आधार हे मुलांना धाडस आणि आत्मविश्वास देते. त्याचप्रमाणे आपल्या घरातील वातावरण हे जर सकारात्मक आणि ऊर्जात्मक असेल तर मुलं त्यांचा शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक विकास अतिशय सोप्या पद्धतीने साधू शकतात. याउलट जर पालकांनी या वयोगटातील मुलांना योग्य तो वेळ दिला नाही किंवा योग्य ते वातावरण दिले नाही तर मुलांचा विकास होण्यास नक्कीच बाधा निर्माण होऊ शकते. त्यामुळे या वयोगटातील सर्व मुलांच्या पालकांनी
आपल्या दैनंदिन कामामध्ये मोबाईलमध्ये रमून न राहता किमान रोज 30 मिनिटे तरी आपल्या मुलांना द्यावी. असे केल्याने मी सुरक्षित आहे, माझे कोणीतरी आहे ही खात्री मुलांना पटते आणि मूल निर्भय तसेच आत्मविश्वासू बनते. या वयातील मुलांना खेळ, संवाद, गाणी, गोष्टी, स्पर्श आणि नजरेतून मिळणारा जिव्हाळा या सर्व गोष्टी घरातूनच शिकविल्या जातात. त्यामुळेच आपण घराला मुलांची पहिली शाळा असे देखील म्हणतो. जसं मुलांची पहिली शाळा हे घर असते, त्याचप्रमाणे या शाळेतील आईवडील हेच त्याचे पहिले गुरु, पहिले शिक्षक, पहिले मित्र आपण मानतो. मित्रांनो, 0 ते 3 वर्ष हा काळ काही सोपा नसतो. म्हणूनच या काळाला बालकांचा सुवर्ण काळ असे देखील म्हटले जाते. आणि या सुवर्ण काळात केलेली प्रत्येक सकारात्मक गोष्ट ही पालकांना त्यांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा अमूल्य ठेवा वाटतो. पालक हो, यानंतर आपण 3 ते 5 या वयोगटातील मुलांच्या मनोविज्ञानावर प्रकाश टाकूयात. 3 ते 5 वर्षे हा काळ म्हणजे मुलांमध्ये व्यक्तिमत्व, सवयी आणि आत्मविश्वास घडविण्याचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. या वयातील मुलं विविध प्रश्न विचारतात, स्वतःचे विचार आपल्या पद्धतीने मांडतात आणि अनेक नवनवीन गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न देखील करतात. त्यामुळे या वयोगटातील मुलांना योग्य मार्गदर्शन करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका ही त्यांच्या पालकांची असते. कित्येक आईवडील म्हणतात, आमच्याकडे आमच्या मुलांना द्यायला वेळ नाही किंवा आम्ही ठरवलं तरी देखील आम्ही कामामुळे त्यांना वेळ देऊ शकत नाही. आणि जरी आम्ही आमच्या मुलांना वेळ देऊ शकलो नाही तरी आम्ही जे इतके कष्ट घेतो, पैसा कमावितो, तो कोणासाठी? आमच्या मुलांसाठीच ना. परंतु कित्येक पालकांना हेच कळत नसतं की मुलांना वेळ दिला तरच ते नातं अधिक घट्ट होतं. त्यांना फक्त तुमचा स्पर्श, तुमचं लक्ष हवं असतं, तुमचा पैसा नाही. मित्रांनो, शास्त्र सांगतं की वयाची पहिली 5 वर्षे ही मुलांच्या व्यक्तिमत्वाची खरी पायाभरणी करत असते. म्हणूनच त्यांच्यावर सतत ओरडणे, त्यांना दुर्लक्षित करणे आणि त्यांची इतर मुलांशी तुलना करणे ही त्यांच्या मनात भीती आणि एक प्रकारचा न्यूनगंड तयार करीत असते. प्रत्येक फुलाचा सुगंध हा वेगळा असतो. ज्याप्रमाणे मोगरा आणि गुलाबाची तुलना होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे 2 वेगवेगळ्या मुलांची तुलना देखील होऊ शकत नाही. कारण प्रत्येक मूल हे वेगळी प्रतिभा घेऊन जन्माला येत असतं. पालक हो, 3 ते 5 या वयोगटातील मुलांच्या चुकाही अतिशय हळूवारपणे आणि संवेदनशीलतेने हाताळाव्या लागतात. तसेच या वयोगटातील मुलांना पालकांनी पुस्तक, पेन घेऊन शिकविण्यापेक्षा त्यांना नैसर्गिक पद्धतीने शिकविण्यास भर द्यायला हवा. कारण या वयातील मुलं ही थेरीपेक्षा जास्त प्रॅक्टिकल पद्धतीने कुठलीही गोष्ट जास्त लवकर आत्मसात करतात. त्यामुळे या वयोगटातील मुलं ज्यांच्या घरात असतील त्या पालकांनी नक्कीच या गोष्टीवर जास्त भर द्यावा. या वयातील मुलांमध्ये ऊर्जा ही फार जास्त प्रमाणात असते. म्हणूनच या मुलांमध्ये राग, हट्ट, भीती, मत्सर अशा भावना तीव्र असतात. त्यामुळे या मुलांना जर आपण कोणतीही गोष्ट करण्यापासून थांबवले किंवा ती गोष्ट चुकीची आहे, तू करू नकोस, तरी ही मुलं तितक्याच जास्त वेगाने ती गोष्ट करण्याकडे धाव घेतात. अशा वेळी पालकांनी त्यांना ती गोष्ट करू नकोस असे ओरडून किंवा रागावून सांगण्यापेक्षा त्यांना ती गोष्ट कोणत्या पद्धतीने समजावून सांगितल्यावर लवकर कळेल याकडे लक्ष दिले पाहिजे. जेणेकरून मुलांना ती गोष्ट चुकीची आहे हेही कळेल आणि त्यांच्या बालमनावर कुठल्याच प्रकारे त्याचा विपरीत परिणामही होणार नाही. हीच गोष्ट आपल्या बालमानसशास्त्रामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. या वयातील मुलांच्या पालकांना पुढील गोष्टींकडे लक्ष देणे जास्त महत्त्वाचे असते. जसे की मुलांशी किमान 30 मिनिटे संवाद साधणे, मुलांना काय वाईट काय चांगले यातला फरक करून देणे, मुलांनी विचारलेल्या नवनवीन प्रश्नांची शांतपणे उत्तरे देऊन त्यांच्यातील जिज्ञासू वृत्ती कायम ठेवणे, या वयातील मुलांना स्वतःच्या वस्तू वाटून घेणे, धन्यवाद म्हणणे, सॉरी म्हणणे यासारख्या गोष्टी शिकविणे, जेणेकरून त्यांच्यात कृतज्ञतेची भावना निर्माण व्हावी आणि मुलांमध्ये विचारशक्ती, भावना, सामाजिक कौशल्ये आणि आत्मविश्वास विकसित व्हावा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांसमोर इतर कोणाचा तरी आदर्श ठेवण्यापेक्षा आपण स्वतःच आपल्या मुलांचा आदर्श कसे बनू शकतो याकडे लक्ष दिले पाहिजे.
आत्ताच सांगितलेल्या सर्व गोष्टींचे जर पालकांनी योग्य नियोजन केले तर नक्कीच तुमच्या मुलांचे बालपण हे अतिशय आनंदात आणि सुरक्षित जाईल. तर मित्रांनो, यानंतर आपण वळणार आहोत ते अत्यंत संवेदनशील असणाऱ्या वयोगटाकडे, म्हणजेच 5 ते 10 या वयोगटाकडे. आपल्या मुलांचं बालपण हे क्षणभराचं चांदणं असतं. ते जर एकदा निघून गेलं तर ते परत कधी येणार नाही. मुलांच्या हसऱ्या डोळ्यांमध्ये आपल्याला संपूर्ण जग दिसतं. हा नाजूक काळ त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर पण अत्यंत संवेदनशील टप्पा आहे. मुलांची प्रत्येक लहानशी जखम, प्रत्येक छोटासा उत्साह आपल्याला त्यांच्या जीवनाचा आधार बनण्याची संधी देतो. त्यांचे शरीर आणि मन हे आपल्या काळजीची आणि प्रेमाची सर्वात मौल्यवान भेट आहे. मुलांची लहानशी सर्दी किंवा दुखणे आपण काळजीपूर्वक सांभाळत असाल तर ते त्यांना फक्त शारीरिक आधारच देत नाही, तर त्यांच्यातील आत्मविश्वासही वाढविते. जगात कितीही धोकादायक गोष्टी घडत असल्या तरी आईने केलेल्या प्रेमाच्या स्पर्शाने आणि बाबांनी दिलेल्या सावधगिरीच्या मार्गदर्शनाने आपण त्यांना सुरक्षित ठेवू शकतो. उदाहरणार्थ, रस्त्यावरून चालत असताना मुलांचा हात धरून चालणे, घरातील अनेक धोकादायक गोष्टींपासून मुलांना दूर ठेवणे, अनोळखी व्यक्तींशी जवळीक न साधणे किंवा कोणत्याही अनोळखी व्यक्तींनी काही प्रलोभने दिली तर त्याला बळी न पडणे, अशा अनेक गोष्टींमधून पालक मुलांना त्यांच्या सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन करू शकतात. इंटरनेटच्या काळात मुलांना आपण पूर्णपणे मोबाईलच्या लांब तर ठेवू शकत नाही, परंतु त्यांना मोबाईलच्या बाबतीत मर्यादा मात्र काही प्रमाणात आपण नक्कीच घालून देऊ शकतो. 5 ते 10 हा वयोगट म्हणजे प्राथमिक शिक्षणाचा वयोगट मानला जातो. त्यामुळे या वयातील मुलांना त्यांच्या कलाने शिक्षण देणे, कथा, खेळ, वाचन यामध्ये मुलांचे मन रमविणे, त्याचबरोबर त्यांच्या कल्पनाशक्तीचा विकास करणे आणि मुलांवर कुठल्याही प्रकारचा ताण, दबाव न टाकता त्यांच्या चुकीवर रागावून किंवा चिडून प्रतिसाद न देता त्यांना त्यांच्या पद्धतीने समजावून सांगणे आणि योग्य मार्गदर्शन करणे अतिशय महत्त्वाचे असते. मित्रांनो, मुलांचे मन हे स्वच्छ जिवंत कॅनव्हास आहे. त्यांच्या प्रत्येक प्रयत्नांना दाद देणे, त्यांच्या लहानशा गोष्टीला भरभरून कौतुकाची थाप देणे, या गोष्टी त्यांची कल्पनाशक्ती आणि बुद्धिमत्ता वाढविण्याची सुवर्ण संधी आहे. मुलांना स्वच्छता राखणे, हात धुणे, दात घासणे, स्नान करणे हे फक्त नियम नाही, तर त्यांना स्वतःची काळजी घेण्याची संस्कृती शिकवणारा मार्ग आहे. खेळ, मित्र आणि निसर्ग हेच त्यांना सकारात्मक अनुभव देतात आणि त्यांचे मन आनंदाने भरतात. मुलांचे बालपण हा फक्त क्षणभराचा गोड अनुभव आहे, पण त्यात दिलेली प्रेमाची आणि काळजीची बीजे त्यांच्या संपूर्ण आयुष्यभर फुले फुलवतात. मित्रांनो, शेवटी इतकेच सांगावेसे वाटते, या कोवळ्या मनाला फक्त ऊब द्या. रागाच्या शब्दांनी जखम करू नका. हातात हात घेऊन साथ द्या त्यांना. स्वप्नांना त्यांच्या कधीच तोडू नका. मुलं ही देवाची ठेव असते, त्यांना प्रेमानेच घडवूया. मित्रांनो, चांगले पालकत्व म्हणजे फक्त शिक्षण देणे नाही, तर मुलांच्या मनाचा, बुद्धीचा आणि स्वभावाचा विकास करणे होय. प्रेम, शिस्त, संस्कार आणि योग्य मार्गदर्शन यांच्या सहाय्याने पालक मुलांना भविष्यात उत्तम माणूस बनवू शकतात. आजचे हे लहानसे मन उद्याचा समाज घडवणार आहे. जिथे समजूतदारपणा आणि संवाद असतो तिथे मुलांचे व्यक्तिमत्व सुंदरच घडते. पालकहो, मुलांचं मन जपणं म्हणजे त्यांच्या भविष्याचं रक्षण करणं. आज घरी गेल्यावर आपल्या मुलाला एकदा घट्ट मिठी मारा. तुमच्या त्या एका मिठीमुळे तुमच्या मुलांचं बालपण हे अधिक सुंदर आणि सुरक्षित बनण्यास मदत होईल. आजच त्यांना ऐका, आजच त्यांच्यासोबत मनापासून जगा, कारण बालपण थांबत नाही, वेळही थांबत नाही, पण प्रेम मात्र पिढ्यानपिढ्या जिवंत राहतं. हीच आजच्या कार्यक्रमाची प्रार्थना. धन्यवाद. आपल्या प्रत्येक घरात प्रेम जपूया, कारण शेवटी आपण मुलांना घडवत नाही, तर आपण त्यांच्यातून स्वतःच पुन्हा जन्म घेत असतो. नमस्कार.